जय सद्गुरू. सगळ्यांना माझा नमस्कार. नूडल्स म्हटलं की आपण लगेच पॅकेट काढतो, पण आज मी तुम्हाला अशा नूडल्स दाखवणार आहे ती मैद्याच्या नाहीत. आज आपण बनवणार आहोत पौष्टिक ज्वारीपासून बनवलेली हेल्दी नूडल्स. चला तर मग ज्वारीच्या पौष्टिक नूडल्स रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया. आणि त्यामध्ये 1 चमचा ओवा घेतलेला आहे, तो क्रश करून घेतलेला आहे, तो पण त्यामध्ये टाकून घेऊया. आणि इथे मी हे पीठ भिजवण्यासाठी गरम पाणी केलेलं आहे, ते पण आपण त्यामध्ये टाकून भिजून घेऊया. आपण हे पीठ 10 मिनिटं झाकून ठेवूया. ज्वारीचं पीठ हे बारीक घ्यायचं आणि ताजं घ्यायचं, म्हणजे नूडल्स आपल्या छान होतात. ज्वारीचं पीठ आपलं मळून झालेलं आहे बघा, असं घट्ट मळलेलं आहे. आता आपण चाळणीला तेल लावूया. त्यामध्ये अशा प्रकारची चकती असते, ह्या एकदम बारीक, ते आपण ह्याला मी तेल लावलेलं आहे, ते आता आपण लावून घेऊया. सोऱ्याला पण मी तेल लावलेलं आहे. आता आपण सोऱ्यामध्ये हे ज्वारीचं पीठ घालूया. आता आपण नूडल्स करून घेऊया. हे नूडल्स हे सगळीकडनं असे पसरून टाकायचे. इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता हे नूडल्स आपण त्यावर ठेवून 10 मिनिटं वाफवून घेऊया. 10 मिनिटं झालेले आहे. आपले नूडल्स शिजलेले आहेत की नाही ते पाहूया. शिजलेले आहेत. हे आता आपण गार करायला ठेवूया. आपले नूडल्स हे थंड झालेले आहेत आणि बघा, गार झाल्यानंतर सगळे असं अख्खेच्या अख्खे नूडल्स आपले निघत आहेत. आता आपण याला फोडणी देऊया. इथं मी कढई ठेवलेली आहे, त्यावर 2 चमचे मी तेल टाकलेलं आहे. आता त्यामध्ये मी लसूण टाकलेला आहे. आता आपण कांदा टाकून घेऊया. कांदा मी असा उभा चिरलेला आहे. आता आपण त्यामध्ये वाटाणे टाकूया. हा फ्रोझन वाटाणा आहे, तो आता त्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता परत परतून घेऊया. आता टोमॅटो टाकूया, तो पण आपण परतून घेऊया. आता आपण 1 ढोबळी मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे, ती आपण टाकूया. कोणत्याही चायनीज पदार्थामध्ये ढोबळी मिरची ही लागतेच, त्यामुळे मी ती चिरून टाकलेली आहे. ते आपण जास्त या भाज्या शिजवायच्या नाहीत, फक्त जरा 20% या भाज्या आपण परतून घेऊया. आता आपण त्यात थोडी हळद टाकूया. चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकूया, कारण का आपण पीठ मळताना पण थोडंसं मीठ टाकलेलं होतं, म्हणून थोडंसंच टाकलेलं आहे. यामध्ये आपण रेड चिली सॉस टाकूया. हे मी 2 चमचे घेतलेला आहे आणि सोया सॉस पण मी 1 चमचा घेतलेला आहे. हे आपण त्यामध्ये टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. आपण त्यामध्ये थोडंसंच पाणी टाकलेलं आहे आणि आपण हे त्याला उकळी घेऊया. आता याला उकळी आलेली आहे. ज्वारीचे नूडल्स आपण त्यामध्ये टाकून घेऊया. मिक्स करून घेऊया. आपले नूडल्स बघा छान झालेले आहेत. ते आपण सर्व करूया. वा, बघा किती छान झाले आहेत आपले नूडल्स. आपले नूडल्स पूर्णपणे हेल्दी झाले आहेत.
तुम्ही अशा प्रकारे नूडल्स करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की नूडल्स कसे झाले आहेत ते. आपण त्यावर आता कोथिंबीर टाकूया. जर तुम्हाला अशी हेल्दी आणि घरगुती रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.